चला मैत्रिणींनो, आज मस्तपैकी आपण कंटोळीची भाजी बनवते मी. ही मला वाड्यावरून माझ्या भावाकडनं भेटलेत. आम्ही त्यांच्याकडे पाहुणे गेलेलो तेव्हा ही त्यांच्या शेतातली कंटोळी दिलेत त्यांनी. मस्त ताजी बघा, हिरवीगार कंटोळी आहे ती. ही कंटोळी 2-3 पाण्यात धुवून घ्यायची, मस्त अशी उभी कापून घ्यायची, बारीक असे तुकडे करून घ्यायचे जरा बारीक बारीक, आणि त्याच्यातल्या ज्या कडक बिया असतील ना त्या काढून टाकायच्या. हे बघा, असे चमच्याने पण काढू शकतो आपण. हे बघा, असं काढून टाकायचं. आणि ज्या कवळ्या बिया असतील त्या नाही काढल्या तरी चालतील. मस्त बारीक आणि लांबट असे कापून घ्यायची कंटोळी. हे बघा, अशी हिरवीगार कंटोळी कशी छान दिसतात मस्तपैकी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे कांदा, टोमॅटो, मिरची, लिंबू. कांदा आणि लसूण आणि मिरची ठेचून घ्यायची. गॅसवर तवा गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकून जिरं मोहरी टाकायची, कांदा टाकायचा, तो मस्त फ्राय झाला का हिरवा टोमॅटो टाकायचा, ते फ्राय झालं का लसूण आणि मिरची ठेचून टाकायचं, आणि हे सगळे मसाले टाकायचे आपण त्याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर टाकायची, शेंगदाण्याचं कूट टाकायचं, मीठ टाकायचं, आणि आपली कंटोळीची भाजी टाकायची. किती छान दिसते बघा, हिरवीगार. फ्राय करून झाली की थोडीशी वाफ येऊन द्यायची, 2 मिनटं. ही भाजी शिजते लगेच. हे बघा, छानपैकी कंटोळीची भाजी तयार आहे. मस्तपैकी गरम गरम चपाती बरोबर खायला रेडी आहे. चला तर मग मस्तपैकी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही भाजी नक्की ट्राय करून बघा.